बारामती विमान अपघात, कर्तव्यावर असलेल्या एअर होस्टेसचा दुर्दैवी मृत्यू, विमान सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह. बारामती ब्युरो रिपोर्टर. मुंबई फाइट्स बॅक. बारामती परिसरात झालेल्या भीषण विमान अपघातात एका तरुण एअर होस्टेसचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान विमानाचा तोल गेल्याने ते धावपट्टीजवळ कोसळले आणि क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस ही कर्तव्यावर असताना प्रवास करत होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारी ही तरुणी स्वतः मात्र सुरक्षित राहू शकली नाही. ही बाब अधिक वेदनादायक ठरत आहे. अपघातानंतर आगीचा भडका. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मोठी हानी झाली होती. विमान पूर्णतः जळून खाक झाले. प्राथमिक कारणे तपासाधीन. प्राथमिक माहितीनुसार दाट धुके, कमी दृश्यमानता किंवा संभाव्य तांत्रिक बिघाड यामुळे अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. कर्तव्यनिष्ठ एअर होस्टेस, अपूर्ण राहिलेले स्वप्न. मृत एअर होस्टेस ही तरुण, कर्तव्यदक्ष आणि विमानसेवेत उज्ज्वल भवितव्य असलेली कर्मचारी म्हणून ओळखली जात होती. कुटुंबासाठी, करिअरसाठी आणि आयुष्यासाठी मोठी स्वप्ने पाहणारी ही तरुणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालकांचा आक्रोश. आमची मुलगी कर्तव्यावर होती, न्याय हवा. या घटनेनंतर मृत एअर होस्टेसच्या पालकांनी मुंबई फाइट्स बॅकशी बोलताना तीव्र भावना व्यक्त केल्या. मुलीच्या वडिलांनी अश्रू अनावर होत सांगितले, ती आमच्यासाठी केवळ मुलगी नव्हती, तर एक जबाबदार कर्मचारी होती. कर्तव्य बजावत असताना आमची मुलगी गेली. आम्हाला फक्त सत्य आणि न्याय हवा आहे. आईनेही व्यथित मनाने प्रतिक्रिया देताना म्हटले, ती प्रत्येक प्रवासाआधी म्हणायची, मी सुरक्षित आहे. आज मात्र तिचा आवाज कायमचा हरपला. जर कुणाचीही हलगर्जीपणा कारणीभूत असेल तर दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. हळहळ, संताप आणि जनाक्रोश. या घटनेनंतर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रवासी असोत वा कर्मचारी, प्रत्येक जीव अमूल्य आहे. विमान सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे. जबाबदारी ठरणार कोणाची? हा अपघात टाळता येण्याजोगा होता का? हवामानाचा अचूक अंदाज घेण्यात आला होता का? सर्व सुरक्षा आणि लँडिंग प्रोटोकॉलचे पालन झाले होते का? हे प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित झाले असून चौकशी अहवालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. निष्पक्ष चौकशीची ठाम मागणी. मृत एअर होस्टेसच्या कुटुंबियांसह विविध संघटनांनी या घटनेची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न करता कठोर कारवाई व्हावी, हीच जनभावना आहे. ही बातमी सार्वजनिक